चहा प्यायचा. गुड मॉर्निंग मग सगळ्यांना. फ्रॉक कोणी घातली? तू घातली तुझ्या हाताने आहे का नाही. आज बघा दुर्गाचा बांधलाय जुट्टा. इथली केस तिने कातरल्या त्याच्यामुळं नीट काय घालता येणार. तर आता 6:30 वाजून गेल्यात. लसूण घेतलाय फोडाय. ह्यांनी सगळा लसूण वल्लाच आणलाय. गावरान लसूण आणलाय. सगळा चिकदाच होतोय. आज ज्यात फोडलं तरी काय सुटसुटीत लसूण काय आहे ना. आता हे थोडं आहे का, अजून ताट भरून घ्यायचं होतं. मी निम्मच घेऊन बघितलं पहिल्यांदा. आता ह्याला एक एक पाकळी काढा. आता एवढं तेवढं पण नाही, 5-6 कुड्या. कसं तेल लावायचं, कसं ते वाळ्या टाकायचं, सगळं एक एक सुट्टी करावं लागणार ही पाकळी. वल्ला झार लसूण आहे. लय अवघड आहे. घरातला पसारा तसा ठेवून बसली सोलाय. लसूण फोडत होते पण लसूण काय फुटाना. 2 मिनिटाला 1 मिनिटाला 1 कुडी फुटते. ती पण चेंदा होतोय. पण ती बाजूला ठेवलं. म्हणलं ह्याच्या नादी नको लागाय, स्वयंपाक करून घ्यावं. तर ती सगळं लास्ट करा म्हणलं. खोबरं चिरून स्वयंपाक करून घ्यावं म्हणलं. तर इकडे मी पाणी मारले बघा. दुर्गा काय करते दाखवते. इकडं मी पाणी मारलं होतं. झाडून काढायचं होतं. पाठीभर पाला निघला. तर पाणी मारलं आणि दुर्गा खेळायला लागली. सगळा चिखल केला बघा. सगळं ग्लासाने पाणी आणून इथं पायरी ओतलं आणि गेली खेळा. हो का इकडं खेळते. लय आगावपणा करते. दुर्गा दिसली का गे पोरे, बघू तुझा हात. चल धुवायला. सगळा चिखल खेळते तिथं खांदलं. मी एवढं म्हणून एक एक काम कमी करते का, आणि मला वाढू काम उद्योग करून ठेवते. पाय किती खराब झाल्यात बघ मातीनं. हो हो सगळं भरलं चिखलात. सगळा चिखल केलाय बघितलं का. हो का घरात कधी स्वयंपाक करायचा, कधी खायचं, कधी बाकीची कामं करायची. तर इथं टाकलाय बघा कांदा आणून गॅलरी सुकायला. 2 गोण्या हातरल्या आणि त्याच्यावर कांदा सुकाय टाकलाय. खोलगाट टप होता. टप भरून कांदा चिरलाय. 3 तास गेलं मला कांदा चिरायला. 1:30 वाजल्यापासून कापत होते. 4 वाजता कापत होते. 2-3 तास गेला. लसूण सगळा वाढलाय. इथं ठेवला बघा फोडता फोडता. म्हणलं मुलांना भुका लागत्या. काय करते तू आता? हात धुतला नाही ना. चल हात धुवायला. खायला हुडकते. मला म्हणली मम्मी मला खायला दे. थांब चपाती करते. देवबापाकडे नको जाऊ. आता अर्धा तास झाला शर्ट घातला. 3रा शर्ट बदलायचा. हात धुबा. भांडी पडलाय चहाची ह्याची. चला पीठ मळून घेतली. स्वयंपाक करते आता. इकडलं पण सगळं आवरून घेतलं. लेअर पसारा केला तर मुलं घरात खेळत होती. आणि इथं मिरच्या ठेवल्यात. आणि इथं खोबरं आणि धन हे ठेवलंय बघा. हे नीट करायचं स्वयंपाक करून. आधी स्वयंपाक करून भिनगोरी झालं म्हणजे बाकीचं 10-11 वाजता कवर का व्हाय ना. काय खायला चपाती करते. थांब. गाजरी खाचल देते, बीट देते खायला. तुला आवडतं ना. ओके तर चिंटू पडलाय. धर. तिला लय आवडतं खेळायला. करू ना चपाती खायला. आज काय मी चपात्या केल्या नाहीत. भाकरीच करायला लागल्या बघा. सगळ्यांसाठीच भाकरी केल्या. शेवग्याची शेंग पातळ आणि भाकरी मस्त अशी. इकडं बघा बाजरीची भाकर चांगली भाजली. आणि 2 भाकरी माझ्या करून झाल्या. अजून 2 करायच्या. तर चला अशी भाकर भाजलेली मला आवडते. लय करपलेली आवडत नाही. ही मी सोडून दाखवलंय. आणि ही पण थोडं म्हणजे मी सांगितलं जरा, कारण काही तर मोठं होतं. ही 1 2 3 4 त्यांनी सोडवली. झालं का. आता ती हिली 11 ते 20 पर्यंत 10 वेळा वळली. 11ची वेळ 10 वेळा आले वजवणे. ती राहू दे. आता घरचा अभ्यास त्याला करू दे. तर राहू दे. इकडं बघा ह्याला शिकवते. म्हणलं त्याचा थोडा अभ्यास घे. तुझा अभ्यास झालाय तर. आणि राधूने प्रोजेक्ट पण बनवला दाखवते. केलं का. छान मस्त. नव्हतं ना तेवढे मार्क घालवले निघाले. आता जी येत नव्हतं चूक केलंय तिथं उखित लिहिले. ती पुन्हा अजून डबल लिहिलं सांगणार. जी शब्द येत नाही त्याला लिहिलं. इकडं करायचं आहे भात बघा. म्हणून ह्याच्यामध्ये टाकलंय मीठ आणि पाणी पातेल्यामध्ये. आणि इकडं शिजते आपली शेवग्याची शेंग. झाकून ठेवलं की पांढरीच भाजी होती. पण इथं काय होतंय पाकुळे येतात बघा किचनमध्ये. एक माशी ओढत होती त्याच्यामुळे मी भाजी झाकली. परत ताटली काढल्यानंतर तरी येते गॅस बंद केल्यानंतर. तर चला पाण्याला उकळी फुटायला लागली. तांदूळ टाकून घेते आता. थोडासा भात करावा म्हणलं. भाकरीनं कोणाचं पोट भरत नाही. ती शेवटी भात खातंय म्हणून. आता भात पण शिजायला टाकला इकडं.
तरी मी बारीक गॅस केला होतो यायला लागला होता बघा. तर ह्याच्या झाकती प्लेट आणि बारीक गॅसवरती भाजी शिजून घेते आणि भाजी पण शिजते बारीक गॅसवरती. आणि रात्री ह्यांनी आणलं होतं माळू, ते पण रात्रीच मी नीट ठेवलं होतं बघा. टमाटे, शेवग्याची शेंग आता केली आणि हे आत्ता ठेवलं आहे मी फ्रीजमध्ये, टोपलत होतं. तर ते झाकावं लागलं, उघडं तर मला काय ठेवू वाटत नाही. खात्यान भाजी भाकरी संग. इथं गाजरं पण आहेत, गोडेशेव आणली होती आणि पीठ पण आणलंय, मुळा पण आणलाय, बोरं पण आणलं. तर हे उघडंच असतं बघा, मी धुवून देत असते मुलांना. तर आता राधू म्हणते मम्मी मला विचार, माझा प्रश्न पाठ आहेत का? प्रश्नच ना, इंग्रजीचं शब्दार्थ आहेत का? राधूचं अक्षर बघा इथं छान काढलंय, इथं राधूने अक्षर. तू काय लिहितोय र? काय ती लिहायची पद्धत आहे का सांग कुठं पण? दाखव तुझं प्रोजेक्ट, चल लय वेळ झाला म्हणते दाखव. इकडे या, चल लवकर. तर राधू बघ मी व्हिडिओ कट करे ना, दाखवायचं असं दाखव ना तर राहू दे. किती छान दिसतंय, त्याला कलर हे देऊन. मणी लावलेलं कुठं? बांगडी फोडली तिने, चांगली बांगडी आणि मणी लावल्या. दाखव की नीट, उलट दाखवते, सुईचं दाखव फुलं हे केलेलं. हे दिसायला बघा ना किती छान दिसतंय, केवढंसं असं वाटतंय. ह्याला किती वेळ गेला ग राधू? अर्धा तास नाही, जवळजवळ 1 तास घालवलाय तू ह्याला. मी अख्खा कांदा कापूस तर तू बनवत होती, सगळ्या घरात कागद केली ते गाणे. आधी ते कागद कापला, परत कात्रीने सगळं आकार बनवून घेतलं. आकार कशाने केलं? बांगडीने, आहे का नाही? गोल परत कापलं, आधी आखून घेतलं, कापलं, परत त्याला मणी चिटकवलं बांगडी तोडून. छान झालंय. हा शंभू काय केलंय? ह्या पोरांपाशी ठेवलाय 1 मिनिटात, तिकडं तिकडं. फुल कुठं आहे? तिथं ठेवलंय का? नाही, फुल नाही चांगलं. नाही, दुसरं पहिलं गेलेलं दाखवलं. चला जेवण करून घ्या. शेवग्याची शेंग शिजून झाली बघा. आता मस्त अशी इकडं भाजीला तरी उतरली, भात पण वापरून झालाय. आता खोबरं चिरलंय, आता एवढ्यात बघा एकदम पांढरं शुभ्र असं खोबळं आहे. तर मस्त असं बघा, कुठं खराब नाही काय नाही, मस्त असं बारीक तुकडे हे करून ठेवलं. बाकीचं इकडं सामान आहे, धनं नीट करायच्यात आता. आणि बाकीचं गरम मसाला हे सगळं आहे पिशवीमध्ये, ते पण तुम्हाला दाखवते. टायमिंग तर भरपूर झाला आहे. आणि आता हळकुंड पण मला फोडायच्यात, मुलांना मी जेवाय दिलं आहे, तिकडं मुलं जेवण करतात. आता धनं आणि हळकुंड नीट करायचं राहिले. आज आहे मंगळवार. ओम राधू शाळेत गेल्यात बघा सकाळच्या पारी, आणि माझं सगळं स्वयंपाक झाला. चहा ठेवला, पोटात कसं तरी व्हायला लागलं, मी चहा तरी पिवा. आता 7-7:30 वाजलं बघा, टायमिंग पण भरपूर झाला आहे. तर दुर्गा माव इकडं उठून बसली झोपेत ना, मी बाहेरचं झाडत होत्या त्या टायमाला. आणि डब्याला वांग दिलं मुलांच्या, आणि चपात्या केल्या, चपात्या करून घेतल्या, भरपूर केल्यात. आणि रातच्या 2 भाकरी पण आहेत. दुर्गा माव इकडं खात बसली, खरबूज खाते बघा. उठल्या तिला भूक लागली, मम्मी म्हणली मला खायला दे, भूक लागली. तर इथं वाटाणा आहे, वाटाणा पण सोलायचा, भाजी करायची वाटाण्याची. पाणी ठेवलंय दुर्गाला आंघोळ घालण्यासाठी, तापाय पाणी ठेवलंय. आणि आता वाटाणा मी सोलून घेणार आहे. आधी मकाची कणसं उकडाय टाकणार आहे पहिल्यांदा, मग वाटाणा सोलणार आहे. मुलांना सुकी भाजी आवडते बघा, आणि काल डब्याला मुलांच्या हीच भाजी दिली ती काल, पण आज जास्त करणार आहे. भरपूर शेंगा आणल्या होत्या ह्यांनी, तर सांबरमध्ये पण छान लागतं. इकडं पाणी ठेवलं, हळद आणि मीठ टाकलं कणसं उकडण्यासाठी. पाण्यामध्ये हळद मीठ टाकून घेतलं, आता उकडाय टाकायची. 2-4 आहेत बघा कणसं, कवळी मस्त अशी उकडून सकाळच्या पारी नाश्त्याला देते सगळ्यांना. मगाशी बघा मकाची कणसं उकडाय टाकली होती, आणि मकाची कणसं इकडं उकडून तयार आहेत. लय वेळ झालं वापलाय ठेवली होती. आता एवढं झाकण उघडलं, जवळ 15-20 मिनटं अशी वापरण्यासाठी ठेवली होती. आणि आता इकडं मला भाजी करायची वाटाण्याची, तर सगळं सामान पण घेतलंय. तर इथं वल्ला वाटाणा सोलून घेतलाय पहिल्यांदा, मस्त असा. मकाची कणसं उकडाय टाकली होती त्या टायमाला. आणि इथं कांदा घेतलाय बघा भाजी करण्यासाठी, लसूण घेतलाय, आणि टोमॅटो एक घेतलंय, आणि कोथिंबीर. जिरे घ्यायची या, माझा हात तर कापतोय कॅमेरा खालीवर करताना. तर पहिल्यांदा आपल्याला हा वाटाणा थोडासा वाफलून घ्यायचा आहे, गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे कच्चा राहणार नाही, सुक्का वाटाणा करायचा आहे. तर पहिल्यांदा वाटाणा असा थोडासा भाजून घेते बघा. दुर्गा मागून मला वाटाणा सोलं लागत होते, तर हे झाकण लावून ठेवते, म्हणजे अजून वापलं. ह्यांच्यासाठी इकडे लावलं पाणी तापाय.
तर चला भाजी शिजाय टाकते आणि एवढं भांडी घासाय घेते लगेच. मला हळकुंड फोडायचं आहे आणि लसूण नीट करायचं आहे. लसूण टाकला थोडा उन्हाला सुकायला. लय वाला लसूण आहे बघा. सगळं सामान बारीक केलं आणि सगळं फोडणीला टाकलं. मसाला, हळद हे सगळं आणि पेस्ट केलेली सामान पण आणि टोमॅटो पण टाकले. दुर्गा मागते मला फोन. आणि वाटाणा भाजला होता ते आधी धुवून घेतलं. इकडं भाजायच्या आधी धुवायचा नाही बघा. तर इकडं बघा मस्त अशी वाटाण्याची सुक्की भाजी करून घेतली आणि परत काय दाखवता चाललं नाही. फोडणीला टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि शेंगदाण्याचा कूट टाकला थोडा. दुर्गा भाजी खायची. दुर्गा तिखट पण खाते बघा, सगळ्या भाज्या खाते. दूध आले, दूध ठेवलंय तापायला. चला आता हळकुंड फोडून घेते. घरातली भांडी घासली आणि सकाळीच इकडं लसूण वाळायला टाकला होता. जशी इथं सावली येईल तशी इकडं उन्हात मी लसणाची गोणी घेते आणि कांदा टाकला तिकडं वाळायला. गोण्या हातरला खाली फळी बघा. आता लसूण फोडाय बसते. सकाळी झाडलं होतं कसं झालं या. रात्री म्हणलं होतं हळकुंड फोडेन पण फोडणं काय झालं नाही. लय कणकणी वारल्याने झालतं म्हणून झोपले बघा. उशीर पण भरपूर झालता. भांडी घासून झाल्यात. ह्यांनी जेवण केलं, ओमने पण जेवण केलं. ती भांडी पडला तर आदू तर अजून आली नाही. काय होतंय. चला घेते लसूण फोडून. सामान पण भाजायचं आहे आज.